सुस्वागतम. आझाद स्पोर्ट्स अँड वेलफेअर सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपणासमोर चलचित्राद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. चला तर भांडूपच्या गणरायाला स्मरण करून सुरुवात करूया. भाविकांनो, मी तुमचा लाडका गणपती बाप्पा. दरवर्षी तुम्ही उत्साहात माझं स्वागत करता, आरती करता, नैवेद्याला लाडू मोदक देता. मी खूप प्रसन्न होतो. परंतु यंदा मी आपल्या समोर माझ्या मनातील भावना मांडण्यासाठी आलो आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी विखुरलेल्या लोकांना एकत्र येण्यासाठी, आपली संस्कृती जपण्यासाठी, आपला सण आनंदात साजरा करण्यासाठी माझ्या उत्सवाची स्थापना केली. खूप आदराने आणि भक्तीने पाटाची पूजा करून मला विराजमान केले जात होते. त्यावेळी उत्सवात सहभागी असणारा प्रत्येक व्यक्ती माझा भक्त होता. परंतु आता त्या भक्तीची आणि उत्सवाची जागा स्पर्धेने घेतली आहे. पाटपूजन. पाटपूजन म्हणजे शुभ कार्याच्या सुरुवातीचे प्रथम पाऊल. पाटपूजनाने कार्यात मंगलता, यश, शांती व समृद्धी नांदते. पहिला पाटपूजनाच्या वेळी भक्त अभंग कीर्तन करीत असे. पण गेल्या काही वर्षापासून पाटपूजनाचे रूपांतर पाद्यपूजनात झालेले आहे. अभंग आणि कीर्तनाची जागा आता डीजेवरील गाण्याने घेतली आहे. पावित्र्य जपण्यासाठी ज्या परंपरा चालू राहिल्या पाहिजेत, त्या परंपरा, त्या सोहळ्याचा पार खेळ खंडोबा करून ठेवला आहे. पूजनाच्या नावाखाली एक इव्हेंट तयार केला जात आहे. तो फक्त आणि फक्त स्वार्थापायी आणि स्वतःहून निर्माण केलेल्या स्पर्धेपायी. पाटपूजनानंतर आपण माझ्या मूर्ती स्थापनेच्या तयारीला लागतात. मूर्ती स्थापनेचे सुद्धा एक विशेष महत्त्व आहे. मूर्ती घरात किंवा मंडपात ठेवली की संपूर्ण वातावरणात सकारात्मकता आणि शांती निर्माण होते. भक्तांचं मन एकाग्र होतं, भक्तिभाव वाढतो. पण गेल्या काही वर्षात प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार माझे रूप सुद्धा बदलून टाकले, जेणेकरून माझ्या 32 रूपात स्वतःला पाहणारा मी सध्याच्या काळात कधी पुष्पा, तर कधी बाहुबली, तर कधी KGFच्या रूपात स्वतःला पाहतोय. मूर्तिकार म्हणून आपली कला ही आपण लोकांसमोर आणता. मूर्तीला कलाकारांचे किंवा अन्य रूप देऊन व्यावसायिकतेमध्ये नक्कीच वाढ होत असेल. परंतु यामुळे उत्सवाचा धार्मिक हेतू मागे पडत चालला आहे. भक्तामधली खरी भक्तिभावना सुद्धा यामुळे कमी होऊ शकते. लहान मुलांना सुद्धा अशा मूर्त्या फक्त मनोरंजनाचे रूप वाटू लागते, ज्यामुळे कुठेतरी आपण चुकीचा संदेश पुढच्या पिढीला देत आहोत. माझ्या दर्शनासाठी भक्त प्रचंड संख्येने जमा होतात. परंतु गर्दीतले बरेच लोक नुसत्या दिखाव्यासाठी किंवा आपल्या मित्रपरिवारासोबत मनोरंजनासाठी जमतात. भक्तांमधली गर्दी तर दिसते, पण त्या गर्दीमधला भक्त कुठेतरी हरवू लागला आहे. पहिला भक्तांचे हात वर येत होते ते नमन करण्यासाठी, पण आता तेच हात फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी वर येतात. आता माणसाच्या भक्तीला सोशल मीडियाचे स्वरूप आले आहे. आता वेळ येते माझ्या विसर्जनाची. जेवढ्या प्रेमाने मला घरात, मंडपात आणतात, तेवढ्याच सहजपणे मला निरोप देण्यात यावा हीच अपेक्षा. मात्र दुर्दैव असे की विसर्जनानंतर अनेक ठिकाणी अर्ध्या अवस्थेत किंवा तुटलेल्या मूर्त्या किनाऱ्यावर पडलेल्या दिसतात. जेवढ्या भक्तिभावाने मला पूजतात, त्यानंतर मूर्तिरूपी झालेली माझी विटंबना नाही पाहवत मला. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलं जातं, पण तीच उत्सुकता निर्माण होण्यासाठी पहिलं माझं विसर्जन तर प्रामाणिकपणे करा. तुम्हाला सर्वांना माझं एकच सांगणं आहे की सण हा सणासारखा साजरा करण्यात यावा. माझ्यासाठी जमलेली गर्दी निश्चित रूपे मला प्रसन्न करते, परंतु त्या गर्दीच्या आनंदात सहभागी होताना आपल्या अंतरंगातील भक्त हरवू नये हीच खरी गणेश भक्ती आहे. आपल्यातली स्पर्धा पुढे नेण्याऐवजी एकमेकांना मदत करून आयुष्यात पुढे जाणे जास्त महत्वाचे आहे. कारण एकोप्यातूनच उत्सव खऱ्यापणाने साजरा करू शकतो. आणि तो उत्सव साजरा करताना परंपरा मात्र कुठे मागे राहता कामा नये.